नमस्कार मैत्रिणींनो, आज श्री संत गजानन महाराजांचं महापारायण होतं. तर आज मी महापारायणाला गेली होती. तिथे खूप छान पारायण झालं. चला बघा तर किती सुंदर महापारायण होतं. भव्य पारायण, खूप सुंदर, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. यानंतर 15 मिनिटाची विश्रांती झाली होती. तर मी स्टेजच्या जवळ जाऊन सगळं बघून घेतलं. तिथे छान सुंदर अशी रांगोळी काढली होती गजानन महाराजांची. खूप सुंदर रांगोळी होती. खूप सुंदर असं डेकोरेशन होतं. खूप छान केलं होतं सगळ्या भाविक भक्तांना नम्र विनंती किती सुंदर काढली होती. इथे सगळ्यांनी छान पारायण केलं होतं आपापल्या जागेवर बसून. बघा सध्या तर ब्रेक चालू होता. मी थोडी समोर आली होती बघायला. पारायण करणाऱ्यांना सगळ्यांना छान पिवळ्या रंगाच्या साड्या घालून यायला सांगितलं होतं. सर्वांनी अशा पिवळ्या रंगाच्या साड्या घातल्या त्या खूप सुंदर दिसत होत्या. घरून आपले आसन वगैरे घेऊन जायचं होतं. सर्व लेडीजनी आसन वगैरे आणलं होतं. घरून पोथ्या आणलेल्या होत्या. ज्यांनी नव्हत्या आणल्या त्यांना तिथे पण मिळत होत्या. वाचल्यानंतर परत रिटर्न करायच्या होत्या. असं सुंदर महापारायण झालं. खूप सुंदर, खूप गर्दी होती. अमरावतीकरांनी छान प्रतिसाद दिला. अनंत कोटी महाराजा विराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक श्रीराम निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज. काही चिंता करा पुढे काळी मी दीनवाणी मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका पावादास करूस माझं शेगावात मी प्रेम काशीनाथ जो खंडेरव चोरी सुत गर्देव पनावजायचे थोर करी पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना ताटे चांदीच्या अवघ्या शिसमचे पाठ बसल्यास होत्या पात्र पदार्थांसह वाट्याजवळ चांदीच्या नारळ पक्वाने होती भोजनात आले. मध्ये बघ आसन त्याने मांडलेले समर्थ बसण्यासह ऐशी कोटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती. त्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा असो. हरी पाटील सदनात आले. सवाता देण्याप्रत महाराज निघाले धावत द्वारी त्यास भेटाव्या. वासरा काय पाहुण्या जैसे धावून तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चालरी शैरावसे ते वळी नराणे मशी द्वारास न्यावसे फार बरे झाले. समर्थ जवळच तिथे गोपाने पाहिले. अनेक बाबी चरणा धरले समर्थांचे विक्षेप माझा गुरुराय नका करूया समय. 2 घास घेऊन इच्छिस तला मग जावे. तसे गोटी पाटलासी बोलू लागले विनेसी तुम्ही घेऊन प्रसाद असे जावे हेच मागे. येथे न रात्री महाराज समजून आले. आज पंक्तीत माझी राखालाच तुम्हीच पाठवली तेव्हा. आता समर्थ गेले झाले लोक उपाशी उठतील तरी आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल बाप. भोजनाईपर्यंत महाराज राहिले तिथं शेगावची समस्त मंडळी पंक्तीस ठेवली. भोजनातर तयारी नेण्याची ती जागी करी. दर्शनाची भीड भारी झाली बुट्टीच्या वाड्यात. कुटुंब गोपा बुट्टीचे जानकाबाई नावाचे परम भाविक होते. साचे गुरुलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी. माझा तू मनीच्या मनी बसू पाहतो गुरुराया. तई महाराज बोलले तुझ्या मना मी जाणीत आली. ऐसे म्हणून लाभले कुंकू तिच्या कपाळास. आणखी पुत्र तुला परम सद्गुणी होईल मला.
अंती जाशील वैकुंठाला सौभाग्यासह बाळे तू. आईचा आशीर्वाद देऊन नित्य झाले दयागणा त्या सीता बळीवर आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघु जीवदारपणाचा भक्त गाठी, ज्याने ठेविला राम राजे आपल्या शुद्ध भक्ताने. त्याचे लौकिकी राज्य गेले जे अशाश्वत होते बरे, शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साच्या रक्ताचे पाऊलच्या राम टिकासे गेले पुढे. तिथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून शेगावच्या मठात जाणं हरिपाठला समेल. धाकल्यांचे रंगणात जे थोर साधू मोगलाईच होते ते भेटण्याप्रत समर्था आणि शेगावी अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी. त्याचा भावार्थ जाणण्यापोळी तेथे मुक्त समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती कर्ममागी ज्यांची प्रीती, कृष्णा तटाका ज्यांची महती, मानवी जन्म ज्यांचा, त्यानेचे अवोदर बाबू साचार भक्ती झाले गुरुवार स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा, उदय का माझा बंधू येतोय का माझा लागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथांतरी चिंध्या न पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवावी. चिंदी कोठे पडेल तरी तो कोपेल निर्धारी, जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण शुचिभूत ज्ञान संपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचा परी समजावे. ऐसे बऱ्याच आदल्या दिवशी सांगते झाले पुण्यराशी. तर एक प्रत दिवसाचे स्वामी पातले तिठाया. एकमेकांशी पाहता दोघे हसले तत्वता. हर्ष उभयतांच्या चित्तात झाला होता अनिवार्य. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरुण गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले त्या गजानन होते बसले आपल्या पलंगावरी भरी चिटक्या कराने वाजवीत. स्वामी येतात चिटकी थांबली. दुष्ट दोघा झाली. ताई स्वामीने विचारली, आज्ञा परत जावे. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान. स्वामी गेले निघून. बाळस कौतुक वाटले. बाळ म्हणजे गुरुला एक कृष्ण पाहुण्या संशय उपजला चित्ता ठाया. त्यांची निवृत्ती करावं. त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या या मार्गावरून. ऐसे साथ असून तुमचा बंधू कसा तो? ऐसा प्रश्न ऐकिला समज देते उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला तो आज आम्हाते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असतीसाचे, हे 3ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पाणरंग कारण, दैने घोटाळावरी ते मन पाणरंगचे राजसा. सोवळे ओवळे संध्या स्नान व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचारी निरारसपणे करी, तोच समजावा भुवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येथे होता कर्ममार्ग नाही हाता, म्हणून विशेष तत्परता ठेवली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, परंकारणे दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये. आता भक्ती मार्गाचे ऐके लक्षण साचे, भक्ती पंथाने जाणाऱ्याचे मन पाहिजे शुद्ध ती. मलिनता मनाठाई अंशही राहिल्या पायी, त्याच्या आता येत नाही भक्ती रहस्य वापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेषण. मुखामाची नामस्मरण करणे हरीस जाणून, ऐशांगी असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगाचा जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची नाही सरी, त्याचा विधी सोपा असे, परितो करणे आचरण कर्माहून कठीण जाणं. जवी गगनाचे जवळपण नेत्रां लागी दिसत असे. आता योग मार्ग तिसरा सांगतो मी ऐक खरा. योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे, पर या पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याचे पासी. योग मार्ग साधनेसी बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे हे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग. तालचंद प्रेमळ भक्त स्वामींचा दोषी श्रीपतराव कुलकर्णी मठाची जमले झाली. विचार केला अवघे ऐश्वर्य श्रोतो माझा हे पंचमीचा दिवस समाधी लागला स्वामीस. हळूहळूच्या लोकांचे दर्शन. आता पुढे परिस्थिती लोकणार आहे अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल त्यांना दर्शन पुन्हा पूर्वात करेल. जास्त धाडा चोरी करा. गोविंदशास्त्री गौरचे विद्वान होते साचे. ते बोलले आपल्या वाचे सर्व लोक सेवेतील.
त्यांच्या आवडत्या भक्तांशी ते दर्शन देतील निष्ठेशी, तोपर्यंत प्राणसी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पाहण्या नको मोठी लांब जाया. बा लोणी ठेवले यधवा पुस्तकी स्वामींच्या, लोणी ठेवता शिरावले तर पगडू लागले निर्धारी. जर त्याचे कौतुक करेल भले योगशास्त्राचे. तो प्रकार पाहता वैद्यशास्त्री झाला बोलता. 1 दिवसाची कागद आहे, रात्री वर्षभर निसंशय असते ते बरे करण्याची आवडते. अवघे आल्या भक्त समाधी द्या स्वामी. त्या अवघ्यांचे मानवले स्वामीपुढे आदरपणे भजन त्यांनी मांडले. हजार टाळ सुटला तो तुझ्या भक्ताप्रत स्वामी जाऊन स्वप्नात आपल्या समाधीची मान कळीते झाले विविध. त्या दिवशी पंचमीला अपार वेळा मिळाल्या लोकांचं तो शेगावला या दर्शन स्वामींचे. रथ केला तयार, रथीकडे आल्या अपार सडे घातले रस्त्यावर कोंबड्याचे बायने रंगवल्या नाना परी काढून आणल्या चतुर नारी. दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला, मूर्ती ठेवली रथात. मिरवणूक निघाली आनंदात रात्रभरी शेगावात तोरण थाट वर्णवे. वाद्यांचे नाना प्रकार दिंड्या मिळाल्या अपार. हो लागला भजन भजन विठ्ठलांच्या नावाचा. तुळशी फुका मुलात फुले भक्त उधळू लागले. फुलांखाली झाकून गेले श्रीधर महाराज. बर्फी पडस नाही भीती लोक वाटिती खिलापती. कित्येकाने रथावरती रुपये पैसे उधळले. अशी मिरवणूक रात्रभर शेगावी निवडून अखेर उदयता देवकर परत आली मठात. समाधीच्या जागेवरील मूर्ती घेऊन ठेवली करी. हृदयाभिषेक केला वरी अखेरचा देहा. पूजा केली पंचोपचार आरती उजळली अखेर. भक्तांनी केला नाम गजर गजाननाचे नावाचा. जय जय आपल्या गजानन आहे नरदेहधारी नारायण अविनाश पारंदरना परत परत जगतपते. ऐशा भजना भीतरी मूर्ती ठेवली आसनावरी उत्तराभिमुख साजिली शास्त्र मार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्याने घेतले जा. जय स्वामी गजानन ऐसे मुख्य बोलले. मी चाललं जामीन यांनी ते पत्रिका शिया लावणी केली द्वार बंद शेवटी. 10 दिवसपर्यंत समाराधना चालली. तेथं घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसाद. खरोखरी संतांचा अधिकार तो थोरसाचा. सार्वभौम राजाचा पाडलाही त्यांच्या मुली. स्वस्ती श्रीदास विरचिता श्रीनर विजय नामे ग्रंथ. भाविका दावो सत्पथ हरीची करावी. शुभमतु श्री हरिनारायण वस्तू इति 19 ब्रह्मांडनायक महाराज युवराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. पारायण झाल्यानंतर महाप्रसाद ठेवलेला होता. बघा महाप्रसाद किती गर्दी झालेली होती. छान महाप्रसाद पण खूप छान होती. खूप छान महापारायण झालंय. जय गजानन माऊली.